विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गोरक्षजालन्धरचलपटाष्टभङ्गकानि भूमच्छिन्दराद्याः सौरङ्गिरेवाणकभृतिसंज्ञा भूम्यां बहूर्णवनाथसिद्धः धृत्वा दण्डे चरणकुलं टिक्कडं वामहस्ते स्तोकं स्तोकं तदब्ज पुनर्भक्षयन्तं चतोकैः यस्मै कस्मै सुमुखकवलं विरति परं ददानम् ॐ कृष्णानन्दं नटव्रतनं बाललीलं नमामि वन्दे धूनिधरं दिव्यं दादादेवं दिगम्बरं सद्गुरुं सच्चिदानन्दं सर्ववन्द्यं सनातनम् आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति वचनैका कमलापती माझिरंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण सावे जवळी पुंडलिका व्रदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवती जगदंबा माता की जय सद्गुरु दादाजी धुनीवाले महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कीर्तनी जय सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा ये 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 सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा मतिमंद में काहीच नेणे मतिमंद में काहीच नेणे सांख्याथवा न्याय 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 न्याय सांख्याथवा न्याय न्याय सांख्याथवा न्याय न्याय सांख्याथवा न्याय सांख्याथवा न्याय ये सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा कीर्तनी जय सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय मंगलमूर्ति मोरया भगवती जगदंबा माता की जय सद्गुरु दादाजी धुनीवाले महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आ आ क्या बात है।
माया मोह दुरंत मनुजा माया मोह दुरंत मनुजा माया मोह दुरंत माया मोह दुरंत मनुजा माया मोह दुरंत ज्ञानी योगी पंडित कविते ज्ञानी योगी पंडित कविते ज्ञानी योगी पंडित कविते न लगे त्याचा माया मोह मनुजा माया मोह दुरंत माया मोह दुरंत हरिहर ब्रह्मा भूलले नेणे हरिहर ब्रह्मा भूलले नेणे हरिहर ब्रह्मा भूलले नेणे नारद मुनी महंता नारद मुनी महंता माया मोह मनुजा माया मोह मनुजा माया मोह राम कृपे बिन नाशन पावे 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 वदती ऐसे संत मनुजा माया मोह दुरंत मनुजा माया मोह दुरंत मोह दुरंत मोह दुरंत। भगवती जगदम्बा माता की जय। सद्गुरु दादाजी धुनीवाले महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। विघ्नं दत्त्यनिशं स्वकर्मजमसो जीवस्य दादात्मभुः भद्रं दारुणकष्टनासि जनितं धाता नृणा शिक्षया शश्वत्सर्वसुरार्चितो निजदयो दारस्य दैव स्वयं यं नित्यं विधिना भजन्ति शमिनो भूमौ प्रयन्तव्यं मंगलमूर्ति मोरया। अखिल भारतीय कीर्तन कुल शाखा इंदोरच्या वतीनं दरवर्षी अतिशय उत्साहात भव्यतेत संपन्न होणारा कीर्तन महोत्सव वेळेची मर्यादा लक्षात घेता बऱ्याचशा गोष्टींना फाटा द्यावा लागतो आणि मूळ विषयाला हात घालावा लागतो। या न्यायानं अगदी मूळ मुद्द्यावर बोलतोय। पूर्वरंगाकरता हे जे पद्य घेतलेलं आहे हे एका अप्रसिद्ध माणसाचं आहे। जगतामध्ये मनुष्याचे साधारणतः 3 प्रकार पाडले जातात। कोणते? पहिला सुप्रसिद्ध, दुसरा कुप्रसिद्ध आणि तिसरा अप्रसिद्ध। जगतामध्ये अशी काही गुणवान माणसं असतात, कीर्तिवान असतात, कलावंत असतात, वादक असतात, गायक असतात, नट असतात, पण फार मोठा गुण असून सुद्धा प्रसिद्धीपासून फार दूर असतात। 2 प्रकारचे लोक आढळतात। काही काही प्रसिद्धी करता इतके हपापलेले असतात की ज्याला हार घालायचा तो तयार आहे, हार घालणारा तयार आहे, पण कॅमेरामन जर तयार नसेल तर असा हार घेऊन उभा राहतो, त्यानं रेडी म्हटल्याशिवाय घालतच नाही। फार मोठा गुण असून सुद्धा प्रसिद्धीपासून जे दूर असतात अशांना आपण प्रसिद्धी परांगमुख असं म्हणतो। पूर्वरंगाकरता हे जे पद्य घेतलंय यांचं आडनाव आहे रामभाऊ खाडीलकर, नाशिकचे राहणारे गृहस्थ।
पूर्वी वकिली व्यवसाय करायचे, पण नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे वकील व्यवसाय बंद केला. पण संस्कृत भाषेचा गाढा विद्वान, विद्वत्ता किती होती तर कीर्तनकारानं प्रवचनकारानं या गृहस्थाचं काही दिवस बसावं, अध्ययन करावं आणि मग श्रोत्यांपुढे बोलावं, इतकी विद्वत्ता. देवी देवतांची स्तुती, स्तोत्र, आरत्या, कवण, पद, विपुल पद्यरचना या गृहस्थानं तयार केलेली आहे. पूर्वरंगाकरता हे जे पद्य घेतलेलं आहे ते या रामभाऊ खडीलकरांनी लिहिलेलं आहे. मनुजा माया मोह दुरंत, ज्ञानी योगी पंडित कविते न लगे त्याचा अंत. हरिहर ब्रह्मा भुलले नेणे, नारद मुनी महंत. नारद रामकृपे विणनाशन पावे, वदती ऐसे संत. किंचित जीव तुम्ही आम्ही सगळे आणि सर्वज्ञ जे ब्रह्म आहे, या दोघांमध्ये जमीन अस्मानचं जे अंतर पडलेलं आहे ते कशामुळे पडलेलं आहे? मायामुळे पडलेलं आहे. माया म्हणजे नेमकं काय सांगता येईल? माया या शब्दाची व्याख्या फार सुंदर आहे. या मा सा माया, या मा सा माया म्हणजे जी नाही ती आहे, आहे किंवा नाही, नाही आणि आहे याच्या जबरदस्त मिश्रणातनं मायेचा जन्म झालेला आहे. माया आहे म्हणावं तर दाखवता यायची नाही. ही बघा माया असं दाखवता येईल, माया नावाची मुलगी दाखवता येईल, माया नावाची स्त्री दाखवता येईल, पण ज्या मायेच्या भरोशावर भगवंत जगतातल्या सगळ्या कटपुतल्या आपल्या मताप्रमाणे नाचवितोय ती माया दाखवता येईल? नाही. बरं, नाही म्हणावं तर या मायेचा अनुभव तुम्हा आम्हाला सगळ्यांना आल्याशिवाय राहत नाही. मी ही माया आहे तरी कोण? गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणाले, ही माया माझी शक्ती आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या, मामेव ये प्रपद्यन्ते, माया मेतां तरन्ति ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. अर्जुना, ही कोण आहे? माझी माया आहे. कशी आहे? गुणमयी आहे, गुणप्रचुर आहे, गुणवती आहे, सर्वत्र गुणांनी युक्त असलेली जे आहे. जे अखंड माझं स्मरण करतात, चिंतन करतात, भजन करतात, नामस्मरण करतात, त्यांना मायेचा उपद्रव होत नाही. मायेचा उपद्रव कुणाला होतो? जे कधी माझं स्मरण करत नाही, आठव करत नाही, चिंतन करत नाही, जवळ राहून सुद्धा कीर्तन महोत्सवाला येऊन बसत नाही कीर्तनात, त्यांना मायेचा उपद्रव झाल्याशिवाय राहत नाही. काय शब्द वापरलेले आहे? माया मेतम तरंती ते. तरंती हे क्रियापद आहे. तरंती म्हणजे तरणे. कशावर तरतो माणूस? पाण्यावर. मग या मायेचा आणि पाण्याचा काही संबंध आहे का? आहे. आमच्या ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईंनी मायेला नदीची उपमा दिलेली आहे. जगतातल्या बाकीच्या सगळ्या नद्या परवडल्या, पण ही माया नदी परवडली नाही. आमच्या ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईंनी तुम्हा आम्हा सर्वांना एक संदेश दिलाय, या माया नदीत जाऊ नका. उलट उलट माघाऱ्या प्राण्या, उलट उलट माघाऱ्या प्राण्या, उलट उलट माघाऱ्या. उलट माघाऱ्या प्राण्या, उलट उलट माघाऱ्या. फिर गोते खाशी, फिर गोते खाशी, फिर गोते खाशी, फिर गोते खाशी. उलट उलट माघाऱ्या प्राण्या, उलट उलट माघाऱ्या. माया नदीचे पाणी खरंच गडे, माया नदीचे पाणी खरंच गडे. क्या बात है. माया नदीचे पाणी खरंच गडे, फारच ओढीते, फारच ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला ती खाली पाडीते. उलट उलट माघाऱ्या प्राण्या, उलट उलट माघाऱ्या, माघाऱ्या माघाऱ्या माघाऱ्या. उलट उलट माघाऱ्या प्राण्या, फिर गोते खाशी. मागे फिर, मागे फिर. का? या माया नदीचं पाणी फार खतरनाक आहे. याच्यामध्ये मोठे मोठे डोह आहे. कोणकोणते डोह आहेत? काम क्रोधाचे डोह मोठे मोठे, मत्सराचं शेवाळ आत दाटे. माया हा शब्द बघा कसा आहे, स्त्रीलिंगी आहे. आपण काय म्हणतो? ती माया.
काय म्हणतो आपण? ती माया. आणि म्हणून मायेचं मूर्तिवंत स्वरूप जर आपल्याला बघायचं असेल तर आमच्या या देशातल्या ऋषीमुनींचं, संतांचं, सर्वांचं यावर एक मत आहे की मायेचं मूर्तिमंत स्वरूप आपल्याला विशेषत्वानं बघायचं असेल तर ते आपल्याला स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं. म्हणून मायेचे दुर्गुण आणि सद्गुण कोणते याचा विचार करायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला जे स्त्रियांचे दुर्गुण आणि सद्गुण आहेत तेच मायेचे दुर्गुण आणि सद्गुण आहेत. आधी आपण दुर्गुण बघूया. कुठल्याही स्त्रीचे, मुलीचे, मुलाचे, मनुष्याचे दुर्गुण आणि सद्गुण दोन्ही बघायचे असेल आधी दुर्गुण सांगून टाकावे आणि मग सद्गुण सांगावे. म्हणजे काय होतं? सद्गुणाच्या आश्रयानं दुर्गुण झाकले जातात. एखाद्याचे तुम्ही खूप सद्गुण वर्णन केले आणि नंतर एवढासा जरी दुर्गुण वर्णन केला तरी आधी जे सद्गुण वर्णन केलेले असतात त्यावर पोतेरं फिरवल्या जातं. आमच्या नागपुरी भाषेत सांगतो. मुलीचं लग्न ज्या वेळेला जमतं का नाही तेव्हा मुलीच्या आईला खूप आनंद होतो ती सगळ्यांकडे सांगत सुटते, अहो ऐकलं काय, आमच्या मुलीचं लग्न जमलं. एवढं फक्त त्या मुलीबद्दल सांगते. आणि नंतर सगळं जे वर्णन असतं ते कुणाबद्दल असतं? जावयाबद्दल. आणि मग त्या जावयाबद्दल किती सांगू आणि किती नको. मग ती सांगताना सांगते, आमचे जावई दिसायला रुबाबदार, चालणं एकदार, पोशाख भपकेदार, नाक डोलदार, डोळे पाणीदार, मिशा पिळदार, पण थोडीशी घेतात गेला वाया कुंडली कवरदा. म्हणून आधी दुर्गुण बघावे. कुठले दुर्गुण आहेत? कुठल्याही ठिकाणी बघा चांगलेपणा असतो तसा वाईटपणाही असतो. गुण असतात तसे दोष सुद्धा असतात. मग असल्यावर सांगू का नाही? अनृतम साहसम माया मूर्खत्वम अतिलोभता अशौचत्वम निर्दयत्वम स्त्रीणां दोष स्वभावजा. वेळेत बसेल एवढं समजावून सांगतो. अनृतम म्हणजे खोटं बोलणे. पुरुषांना एवढं सफाईनं खोटं बोलता येत नाही. एक उदाहरण सांगतो. शेजारच्यांचा संबंध असतो, कुठं काही संपलं की लगेच शेजारकडून मागून आणायचं. मग अशा वेळेला हिच्याकडची जर साखर संपली तर ही तिच्याकडे जाते साखर मागायला. तिला जर हिला साखर द्यायची असली तर ती लगेच ही गेल्यानंतर काय भांडं असेल ते घेईल, साखर लगेच काढेल, हिला देऊन मोकळी होईल. पण तिला जर हिला साखर द्यायची नसली तर ती त्या दिवशी हिला असं कारण सांगते की मरतपर्यंत तिला कळणार नाही की त्या दिवशी आपल्याशी खोटं बोलली होती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. साहसम धैर्य वाखणण्यासारखं आहे. यांना स्त्रिया म्हणतात, अबला म्हणतात. पण वेळ आली तर बड्या बड्यांचा तबला वाजविण्याचं सामर्थ्य स्त्रियांच्या अंगी आहे. मोरारजींना सुद्धा म्हणावं लागलं होतं, स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. नंतरच आहे माया. माया या शब्दाचा अर्थ आहे प्रेम करण्याची वृत्ती. बघा, स्त्रिया जितकं प्रेम करू शकतात ना तितका पुरुष करू शकत नाही. साधं उदाहरण सांगतो. आई जेवढं मुलावर प्रेम करते तेवढा बाप करू शकत नाही. तुम्ही म्हणाल बुवा आईच्या प्रेमामध्ये आणि बापाच्या प्रेमामध्ये अंतर आहे का? थोडं अंतर आहे, थोडं अंतर आहे. आई हे पालनीय तत्व आहे, बाप हे रक्षणीय तत्व आहे. आई पालन चांगलं करू शकते, बाप रक्षण चांगलं करू शकतो. अजून थोडा फरक सांगू. जी सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणाची काळजी करते ती आई, आणि शेवटपर्यंतच्या भोजनाची काळजी करतो तो बाप. मला वाटतं सकाळी सगळ्यांच्याकडे हाच प्रश्न असतो, चहा झाला की हां सांगा काय करू. हां नाही, तुम्हाला जायचं आहे म्हणून विचारते काय करू. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, प्रपंचामध्ये काय करू हे विचारते, पण या जीवनाचं सार्थक व्हावं कसं होईल याकरता काय करू हे कधीच विचारत नाही. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार सुंदर पद लिहिलं. सांगा मी काय करू हो काय करू, काय करू हो काय करू, सांगा मी काय करू हो काय. हे करू की ते करू, हे करू की ते करू, काय करू काय करू, काय करू काय करू, सांगा मी काय करू काय करू. भक्ती
भक्ति करू की पोट भरू काय करू हो काय करू सांगा मी काय करू हो काय करू हो. 4 वर्ग शिक्षण होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं, पण काव्य प्रतिभा अशी विशाल होती. मराठीच्या अभ्यासकांनी राष्ट्रसंतांचं काव्य ज्या वेळेला अभ्यासायला घेतलं त्यावेळेला मराठीच्या अभ्यासकांना राष्ट्रसंतांच्या काव्यामध्ये जवळजवळ 11 वृत्त सापडली. प्रसंग अतिशय छोटा असायचा, पण महाराज इतका सुंदर रेखाटायचे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, विषयांतर होईल, होऊ देत. राष्ट्रसंत निरीच्या जंगलामध्ये, तिकडे रामटेकच्या जंगलामध्ये योग साधने करता होते. एकदा झाडाखाली झोपले. दुपारच्या वेळेला डोळा लागला. तासाभरानंतर जाग आली आणि जाग आल्यानंतर कड पलटवला. पाहतात तो दुसऱ्या झाडाखाली वाघ झोपला होता, पण यांचा कड पलटवण्याचा जो काय आवाज झाला, जी काय हालचाल झाली, त्यानं तोही सावध झाला. तो यांच्याकडं बघायला लागला, हे त्याच्याकडं बघायला लागले. आता बघा किती साधा प्रसंग आहे, पण महाराजांनी इतका सुंदर चित्रित केला आहे शब्दांमध्ये. महाराज म्हणाले, अजी शेर था वही पास मैं भी सो गया जा कर वहा. अजी शेर था वही पास मैं भी सो गया जा कर वहा. मालूम नहीं था फिर दिखा मैंने उसे वाह वाह कहा. दोनों भी हम अपने भजन में लीन थे तल्लीन थे. दोनों भी हम अपने भजन में लीन थे तल्लीन थे. मरने को हम तैयार थे पर बीच में भगवान थे. छोटा छोटा प्रसंग. आपला विषय असा चालला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, शरीराचं सार्थक जीवनाचं सार्थक व्हावं याकरता काय करू हे कधीच विचारत नाही. इथून आपण घसरलो होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल कीर्तन करायला भान ठेवावं लागतं कुठून घसरला. नाही तर बोलता बोलता जे गेले बोलत, विषयावरून उपविषयावर पुन्हा उपविषयावर, आणि काय बोलत होतो हे विसरून गेले. समोरच्या श्रोत्यांना म्हणे, काय हो मी काय बोलत होते, ते म्हणे आम्हाला काय माहीत, बोलत होते तुम्ही. अरे तुम्ही ऐकत होतात ना, ते म्हणतात तुम्ही करत होतात ना. करणाऱ्याला जर आठवत नाही तर ऐकणाऱ्याची काय जबाबदारी आहे. बुवा बरा वाटला तर बसलं कीर्तनात, मनात आलं तर कीर्तन. आधीच लोक समोरच्या खुर्च्यांवर येऊ बसत नाही, मागच्या खुर्च्यांवर बसतात. मागच्या मागं खसकायला बरं होतं. मनात आलं तर कीर्तन, मनात आलं तर भजन, मनात आलं तर भोजन, नाही तर आहेच आमच्या घरी दूरदर्शन. या सुखांनो या गोजीरवाण्या घरात. ते लेखाची इतके वसतात, अशी सुंदर सुंदर नावं ठेवतात की बघणारा बसलाच पाहिजे त्याला चिकटून. कीर्तन महोत्सव 3 दिवस ऐकायला जाणार नाही. 4 दिवस सासूचे पाहायला वेळ आहे, पण 1 दिवस बुवाचं ऐकायला तयार नाहीत लोक. पहा विषय आपला असा चालला आहे. जी सकाळच्या जेवणाची काळजी करते ती आई, आणि शेवटपर्यंतच्या भोजनाची काळजी करतो तो बाप. पुन्हा एक फरक सांगतो. मुलाला काही दुखलं खुपलं, मुलगा येताना पडला, ठेचकाळला, त्याला काही इजा झाली, त्याचं काही बरं वाईट झालं, तर कुणाचीही लाज लज्जा न बाळगता मोठा हंबरडा फोडून जी रडते ती आई. आणि त्याच मुलांकरता कोणाला दिसणार नाही असा आपल्या रात्री झोपताना त्या पांघरुणाच्या खाली म्हणा, ब्लँकेटच्या खाली म्हणा, आपलं तोंड लपवून जो एकांतात मुलांकरता रडतो तो बाप. पहा मुलगी ज्या वेळेला उपवर होते का नाही, आईपेक्षा बापाला जास्त काळजी करत असते. तो मनातल्या मनात तुटत असतो, जास्त बोलत नाही. आई 10 जणांजवळ बोलते, अहो काही आमच्या बाबी करतं सांगा ना. यांना की नाही काळजीच नाही. बस कार्यालयात जातात, घरी येतात, चहा घेतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी जातात. मीच आपली म्हणले वळवळ फिरते. असं असतं का हो? उलट आईपेक्षा जास्त काळजी असते बापाला. कशावरून? मोरोपंतांच्या आर्यवरून. नारदीय कीर्तनामध्ये एक तरी आर्या असावी. नारदीय कीर्तनामध्ये आर्या, उपवासाला वर्या, संसारात भार्या, आणि यातलं काहीच जमलं नाही तर मंगलमूर्ती मोर. मोरोपंतांनी काय सुंदर वर्णन केलेलं आहे. उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार ह्याची कातरते. पहा त्याच मुलांकरता पांघरुणामध्ये जो आपलं तोंड लपवून तुटत असतो, रडत असतो तो बाप. आई आणि बापामध्ये अंतर आहे. प्रेम करण्याची वृत्ती विशेषत्वानं स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
म्हणून मी नेहमी कीर्तनातनं सांगत असतो, शिशुवाडीमध्ये बालवाडीमध्ये त्या लहान मुलांना शिकवायला नेहमी शिक्षिका ठेवतात, शिक्षक नव्हे. ज्या बालवाडीमध्ये पुरुष शिक्षक दिसेल समजून जा, एकतर तो शाळेवाल्यांचा जावई तरी असला पाहिजे, नाही तर जवळचा नातेवाईक तरी असला पाहिजे. त्या मुलांना अक्कल नसते. त्यावेळेला त्यांना न मारता गोडी गुलाबीनं ती स्त्री शिक्षिका त्या मुलांचं मन अभ्यासाकडे वळविते. मूर्खत्वम. ऐकणारे म्हणतील, बुवा आतापर्यंत कसं छान बोलले हो. लक्षात ठेवा, आमच्या कवींनी सर्व स्त्रियांना मूर्ख म्हटलेलं नाही. काही लोक म्हणतील त्या काळात घातलेला शब्द आहे, असं करा काव्यातनं काढून टाका. नाही काढता येत. अधिकारी शब्दांमध्ये, अधिकारी मंडळींच्या, अधिकारी व्यक्तींच्या शब्दांमध्ये बदल करण्याचा अधिकार कुठल्याही कीर्तनकाराला, प्रवचनकाराला नाही, तो जगत ख्यातीचा असला तरी. मूर्खत्वम हा शब्द या काव्यामध्ये कसा योग्य आहे मी पटवून सांगतो तुम्हाला. आमच्या समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मूर्खांचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक पडत मूर्ख आणि दुसरा महामूर्ख. पडत मूर्ख म्हणजे काय? महामूर्ख म्हणजे सगळ्यांना ठाऊक आहे. पडत मूर्ख म्हणजे काय? तर जे शिक्षण घेऊन कधी कधी मूर्खासारखे वागतात त्यांना पडत मूर्ख असं म्हणतात. आणि केवळ त्यांच्याकरता हा शब्द या काव्यामध्ये घातलेला आहे. सर्व स्त्रियांना मूर्ख म्हटलेलं नाही, हे आधीच स्पष्ट करून देतो, कारण मला रात्री परत जायचं आहे. लाटणं मोर्चा आला म्हणजे करू काय? अतिलोभता, लोभीपणा आहे. सहसा घरातली कुठलीही वस्तू स्त्री घराबाहेर फेकणार नाही. तुटकी चाळणी असू देत, फाटकं सूप असू देत. रविवारी एखाद दिवशी याला रजा असते. दुपारी झोपायची सवय नाही म्हणून घरी झोप येत नाही. दुपारी काय करावं हे सुचत नाही. टीव्ही पाहून पाहून किती पाहणार आहे? पेपर वाचून वाचून किती वाचणार आहे? मग थोडा वेळ बाहेर येऊन उभा राहतो, गॅलरीत उभा राहतो, पुन्हा घरात येतो, पुन्हा बाहेर उभा राहतो, पुन्हा घरात येईल. शेंगदाण्याची बरणी काढ, कुठं शेंगदाणे खा, तर कुठं खोबरं खा. बायकोला म्हणतो आज कुठं जायचं नाही, इकडे काही करमती नाही म्हणले. असं कर, तुझं एखादं काहीतरी काम असेल तर सांग. ती म्हणते आमची कामं तुम्हाला काय जमणार आहे? काही स्वयंपाक जमणार आहे? नाश्त्याचं काही जमणार आहे? तुम्हाला जमेल असं काम सांगते. आतली खोली आज झाडायची राहून गेली आहे. असं करा, ती केरसुनी घ्या आणि त्या खोलीतला केर काढून टाका. हा म्हणतो आलिया भोगासी असावी सादर. हा केरसुनी घेऊन ज्या वेळेला झाडतो ती खोली, दरवाजापर्यंत येतो. दरवाजाच्या मागे कुठे काही कचरा असेल, जाळकं असेल म्हणून ती केरसुनी मारणार. तो त्या दरवाजाच्या मागे खिळ्याला एक सूप अटकवलेलं असतं, मध्ये फाटलेलं असतं. हा ते सूप काढून असं पाहतो, विचार करतो काय म्हणावं आमच्या बायकोला. अरे या सुपानं काय पाखडलं जाणार आहे? फेकून द्यावं कचऱ्यावर. किती लागतात पैसे याला आणायला? मीच फेकून देतो. म्हणून हा ते सूप फेकायला बाहेर जाणार. तो आतून तिचं लक्ष जातं. ती म्हणते हो थांबा, काय करता या सुपाचं? अगं म्हणले सूप फाटलेलं आहे, बाहेर फेकतो. का? याचं काम तुम्हाला पडतं का? हा म्हणतो नाही. नाही ना, द्या मग इकडं. ही ते सूप त्याच्या हातून हिसकून पुन्हा तिथंच नेऊन अडकवेल. ज्या दिवशी हिला पकडायचं राहील, ही त्या दिवशी तेवढ्या भागामध्ये कापसाचा गोळा म्हणा, कपडाची चिंधी म्हणा, व्यवस्थित फसवून शेवटपर्यंत त्या सुपाच्या काड्या काड्या होतपर्यंत त्या सुपाचा उपयोग करेल. अतिलोभत अशौचत्वम, याचं वर्णन या गादीवर्ण करायचं नसतं. निर्दयत्वम, निर्दयीपणा सुद्धा आहे. लक्षात ठेवा, आई प्रेम करेल, तो इतकं प्रेम करेल की आईच्या प्रेमाला या जगतामध्ये उपमाच नाही. हा 1901च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये भगिनी निवेदिताचं भाषण इंग्लंडमध्ये झालं होतं. त्यावेळेला तिने एक फार सुंदर वाक्य वापरलं होतं. भगवंताची सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती जर या जगतामध्ये असेल तर ती स्त्री आहे. स्त्री आहे. फार मोठं अनन्यसाधारण महत्व स्त्रीला आहे. हे सगळे मायेचे दुर्गुण झाले. सद्गुण किती आहे? सद्गुण वर्णन करायला वेळ सुद्धा बुवाचा पुरणार नाही, इतके जास्त सद्गुण आहेत. नवे नवे सद्गुणच आहे. मी च वापरला. कोणकोणते सद्गुण आहे? ललित कला स्वपी कुशला, ललित कला स्वपी कुशला, सातनवी क्रूर कर्तने दक्ष, गुणपूर्ण सुमसंवती करणे सुचिव कंटकोत ग्राहे. ललित कलेपासून तो पाक कलेपर्यंत आणि भरतकामापासून तो विणकामापर्यंत जेवढ्याही बारीक कला आहे, त्या कलांमध्ये स्त्रिया जितक्या निष्णात सापडतील तितका पुरुष सापडणार नाही. कवी वर्णन करतात,
सातन्वी क्रूर कर्तने दक्षा. याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनी सिरियल बघितली आहे, बघता आहात. झाशीची राणी लक्ष्मीबाई अनुपमेय सौंदर्याची खाण होती, पण काय हिंमतवाली होती. त्या काळामध्ये त्यावेळच्या सगळ्या महिलांना या झाशीच्या राणीनं संघटित केलं. त्यांना सैनिकी शिक्षण दिलं. युद्ध करावं कसं, दांडपट्टा फिरवावा कसा, तलवार चालवावी कशी, घोड्यावर बसावं कसं. आणि झाशीचं राज्य खालसा व्हायची ज्या वेळेला वेळ आली, त्यावेळेला एक इंग्रज अधिकारी इंग्रजांनी झाशीत पाठवला होता लक्ष द्यायला. इतिहास त्यावेळेला लोकांना पाठ होता, त्यामुळे नावं सुद्धा आजही पाठ आहे. काय नाव होतं त्या अधिकाऱ्याचं? डलहौसी. हा, त्याची व्याख्या अशी आहे, डल्ला आहे हौस ज्याची असा जो तो डलहौसी. त्यावेळेला माझं झाशीचं राज्य खालसा करू नका याकरता हिने एक अर्ज पाठवला इंग्रजांकडे. त्या अर्जामध्ये 2 बाबी नमूद केल्या. पहिली बाब ही नमूद केली की माझं झाशीचं राज्य खालसा करू नका, झाशीचं राज्य चालवायला मी समर्थ आहे. आणि दुसरी बाब ही नमूद केली होती, हिने एक दत्तक मुलगा घेतला होता, नाव होतं त्याचं दामोदर. आणि जोपर्यंत त्याला सरकारकडनं दत्तक मंजुरी मिळणार नव्हती तोपर्यंत तो गादीला वारसदार ठरणार नव्हता, म्हणून त्याला दत्तक मंजुरी द्यावी ही दुसरी अट नमूद केली. माझ्या गुरुजींचे गुरुजी काशीचे महाविद्वान पंडित विनायक बुवा भागवत, त्यांचे चिरंजीव आले आहेत इथे. कदाचित उद्या मला वाटतं त्यांचं कीर्तन आहे. हां, त्यांचं कीर्तन आहे. विद्वान संस्कृत भाषेचे गाडे अभ्यासक होते. त्यांनी या प्रसंगावर एक आर्या लिहिलेली आहे. कोणत्या प्रसंगावर? झाशीच्या राणीनं इंग्रजांकडे अर्ज पाठवला. तुम्ही म्हणाल बुवा ते आर्याचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्यपूर्ण आर्य आहे म्हणूनच सांगतोय. इंग्रजांची भाषा कोणती? इंग्रजी. आमच्या त्या विनायक बुवा भागवतांनी त्या आर्यमध्ये इंग्रजी शब्द घातलेले आहे. बघा काय वर्णन केलंय. पाठवी अर्ज जरीती, पाठवी अर्ज जरीती, पाठवी अर्ज जरीती, नवता विश्वास 30 बहुवंशी. प्रिव्हियस ऑर्डर कॅन्सल्ड, अपील रिजेक्टेड, लिहिच डलहौसी. पाठवी अर्ज जरीती, नवता विश्वास 30 बहुवंशी. प्रिव्हियस ऑर्डर कॅन्सल्ड, अपील रिजेक्टेड, लिहिच डलहौसी. शेवटी मागणी अमान्य झाली आणि झाशीच्या राणीला युद्ध करण्याचा ज्या वेळेला प्रसंग आला, वर्णन असं आहे की त्यावेळेला हिने इतका पराक्रम गाजवला की बड्या बड्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला ही धारातीर्थी पडली त्यावेळेला डोक्यातली हॅट काढली आणि हिला मानाचा मुजरा केला. मी हे तुम्हाला सगळं कशा करता सांगत होतो? सातन्वी क्रूर कर्तने दक्षा. सद्गुणच जास्त आहेत. आणि आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीत्वाला फार आदराचं स्थान आहे. माता आहे, भगिनी आहे, ही सगळी रूपं आहेत. पहा, ज्या वेळेला जीवाचा कुठल्याही जगताशी संबंध नसतो त्यावेळेला प्रथमतः त्याचा संपर्क आईशी येतो, त्या जीवाचा. म्हणून स्त्री ही आद्य संपर्कित आहे. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला तो जीव वाढतो त्यावेळेला त्याचं सगळं भरण पोषण गर्भामध्ये ती आई करते, आद्य पोषिका आहे. त्यानंतर तो ज्या वेळेला जन्माला येतो, वाढतो, त्यावेळेला वडिलांच्या पश्चात संपूर्ण तो मुलांमध्ये खेळायला येईपर्यंत, सक्षम होईपर्यंत त्याचं संरक्षण ही स्त्री करते, आई करते. म्हणून आईला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, स्त्रीला आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्तीच्या स्वरूपामध्ये स्त्रीला महत्त्वाचं स्थान स्वतः भगवंतानं दिलेलं आहे. विषय आपला असा चालला आहे, मायेच्या ठिकाणी जबरदस्त आकर्षण शक्ती आहे. सप्तशतीमध्ये श्लोक आहे, ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती हिसा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयश्यती. या मायेचा आधीही कळायचा नाही, अंतही कळायचा नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि निरूपण थांबवतो. वेद भगवंताकडे आले आणि वेद भगवंताला म्हणाले, देवा ही तुझी माया आहे ना, आम्हाला हिचा आधीही कळत नाही,
अंतही कळत नाही. असं कर, आमची फार फजिती होते रे, हिला संपवून टाक, हिला मारून टाक. वेद म्हणाले भगवंताला, ही माया मारून टाक. भगवान म्हणाले, कसे मारू? कसे मी मारू माझं नवलाच पाखरू, कसे मी मारू, कसे मी मारू, कसे मी मारू, कसे मी मारू माझं नवलाच पाखरू, कसे मी मारू, कसे मी मारू माझं नवलाच पाखरू. हे तर असंच झालं हो. 6 वाजता मुलगा ऑफिसमधनं घरी आला, आई दरवाजात उभी होती. बंड्यानं गाडी उभी ठेवल्याबरोबर आई म्हणे, बंड्या मरू देत ती गाडी, पडू देत तिकडं, आधी तुझ्या बायकोला मार. बंड्या गाडी हातातच, आई मी आत्ता नुकता कुठं आलो आहे. गाडी उभी करतो, बॅग काढतो गाडीची, आत येतो, तुझ्याजवळ बसतो, माझ्या बायकोनं काय तुझा अपराध केला ते ऐकतो आणि मग मारतो. नाही, तेवढं बोलायला मला वेळ नाही, मी तुझी आई आहे, मी तुला म्हणते की तिला मार म्हणजे मार, आत्ता मार. अगं पण आई, अगं नाही बिगा नाही, तू तुझ्या बायकोला मारतो का मी तुला मारू? असा धाक होता आईचा. मुलगा आज्ञाधारक होता, मुलानं आज्ञाधारक असावं, पण अशा काही काही वेळेला आपल्या डोक्याचा सुद्धा विचार करावा. हुशार होता तो, आज्ञाधारक होता पण हुशार होता. तो म्हणला, आई माझ्या बायकोला मारण्यामुळे जर तुला आनंद होत असेल तर मारतोच म्हणले तिला, थांब. गाडी उभी केली, बॅग सुद्धा न काढता तसाच तरातरा आत आला. काठी होती समोरच्या कोपऱ्यामध्ये, ती काठी घेतली आणि स्वयंपाकगृहात असलेल्या बायकोकडं मारायला जायला लागला. जाता जाता दरवाजात आई उभी होती, गेला आणि पुन्हा परत आला. म्हणे, आई नाही मी बायकोला मारतो, पण मला एक गोष्ट आठवली आहे, आधी गोष्ट सांगू की बायकोला मारू? आई म्हणे, गोष्ट सांग, गोष्ट विसरून जाशील. ती काय म्हणले, आपल्या घरीच आहे, केव्हाही मारता येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. बंड्यानं ती काठी ठेवली आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. आई गोष्ट अशी आहे, परवा शिवरात्र होती का नाही, आपण सगळे सकाळी उठलो, सगळ्यांची स्नानं झाली, भोलानाथाला मी अभिषेक केला, आरती वगैरे झाल्यानंतर आता फराळाला सगळ्यांनी बसायचं. फराळाची सगळी तयारी माझ्या बायकोनं तयार केलेली, ताटं वाढून झालेले. तो तितक्यात तुझे लाडके जावई बुवा आले, तुझ्या बबीचे यजमान. मी विचार केला, अनायसे माध्यान्ह समय आहे, फराळाच्या वेळेला जावई बुवा आले आहे, म्हणून मी आत गेलो. बायकोला सांगितलं, अगं जावई बुवा आले, त्यांचं एक ताट वाढून तयार कर आणि झालं की मला सांग, मी त्यांना आवाज देतो. तिनं ते फराळाचं जावई बुवांचं ताट तयार केलं. मला आतून इशारा केल्याबरोबर मी जावई बुवांचं आलो आणि जावई बुवांना म्हणालो, जावई बुवा चला आमच्या बरोबर. जावई बुवांनी हातपाय धुतले नाही, आम्ही स्वयंपाकगृहात ती जी पाटं मांडलेली आहे त्या पाटावर येऊन बसणार, तो दुरून त्या ताटाकडे जावई बुवांचं लक्ष गेलं आणि ते अलीकडेच थांबले. मला म्हणाले, अहो मला की नाही आज भोजन चालत नाही, मला शिवरात्रीचा उपवास आहे. मी त्यांना म्हणालो, जावई बुवा आम्हालाही उपवास आहे. ते म्हणाले, उपवास आहे, मग त्या ताटामध्ये ती पुरणाची पोळी कशी काय दिसते? मी त्यांना म्हणालो, जावई बुवा ती पुरणाची पोळी नव्हे, ती रताळ्याची पोळी आहे, उपवासाला चालणारी आहे. ते वडे साबुदाण्याचे आहे आणि तो भात, अहो जावई बुवा भात नव्हे, दुरून भातासारखा दिसतोय, ती भगर आहे. पापड कुरड्या सांडगे. जावई बुवा तुम्ही आधी येऊन बसा, तर सगळं उपवासाला चालणार आहे. आई तुला काय सांगू, जावई बुवा पाटावर येऊन बसले आणि ताटातला एक एक फराळाचा पदार्थ खाता 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 इतकी स्तुती करायला लागले, इतकी स्तुती करायला लागले. कोणाची? माझ्या बायकोची नव्हे, तुझी. फराळाचे पदार्थ तयार केले होते माझ्या बायकोनं, पण जावई बुवा वारंवार तुझीच स्तुती करत होते आणि वारंवार म्हणत होते की खरोखरच आमच्या ससुबाईंचं सौभाग्य, म्हणून एवढी चांगली सुगरण सून त्यांना मिळाली. पुंडलिक वरदा. आई गोष्ट संपली, आता मारू? ती म्हणे, बंड्या आता नको मारू. भगवान म्हणाले, ही माया माझी सुगरण आहे, सुगरण आहे. हिच्या भरोशावर मला जगताचा कार्यभार चालवायचा आहे, म्हणून भगवंताचं एक नाव आहे मायापती.
जिचा पती हा भगवंत आहे, त्या मायेला, त्या मायेचा आधी अंती जरी आम्हाला ठाऊक नसला, तिचा उपद्रव होऊ नये असं वाटत असेल तर रामभाऊ खाडीलकर असं म्हणाले की राम कृपे विणनाश न पावे वदती ऐसे संत. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, तुम्ही आम्ही सामान्य माणसं मायेच्या तडाख्यात सापडतो, यात काही नवल नाही, काही नवल नाही. बडे बडे ज्ञानी योगी पंडित कविते न लगे त्याचा अंत. बड्या बड्यांना सुद्धा मायेचा उपद्रव होतो. कसा हे अगदी थोडक्यात चरित्र भागानं वर्णन करूया. मूळ पद्यात रामभाऊ खाडीलकर वर्णन करतात. माया मोह दुरंत मनुजा, माया मोह दुरंत मनुजा, माया मोह दुरंत. ज्ञानी योगी पंडित कविते ज्ञानी योगी पंडित कविते न लगे त्याचा अंत. राम कृपे विण नाशन पावे, राम कृपे विण नाशन पावे, राम कृपे विण नाशन. राम कृपे विण नाशन पावे वदती ऐसे संत. माया मोह दुरंत मनुजा, माया मोह दुरंत, मोह दुरंत, मोह दुरंत. गोपाल कृष्ण भगवान. या कीर्तनाचे प्रायोजक आहेत श्रीमती ज्योत्स्ना मांडके. त्यांचे स्वागत करत आहे. आता याच्यानंतर हा कीर्तन सोहळा जो आम्ही 3 दिवसापासून आयोजित करत आहे तो जनसहयोगामुळे होत असतो. हे सगळ्यांना विदितच आहे, सगळ्यांना माहीतच आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने आपल्याला जी काही मदत करता येईल तेवढी सगळ्यांनी करावी ही कीर्तन कुलाद्वारे विनंती करते. धन्यवाद. थोडा वेळ नामस्मरण. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हाताने मोठ्याने टाळ्या वाजवायच्या, मुखाने मोठ्याने भगवंताचं नामस्मरण करावं. पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. काही निंदोनी टाळी परधन कवळी ती नव्हे शुद्ध टाळी. टाळा टाळीस टाळी उगीच हसून टिंगली साठी टाळी. जी टाळी जन्म टाळी म्हणून भजनी वाजवा शुद्ध टाळी. टाळी मृदुरमणीसी उच्च स्वरे करी टाळी. भाकरी करिता टाळी म्हणतो मित्रासी दे बघू टाळी. टाळा टाळीस टाळी भजनी नर त्यासी काळ कवटाळी. जी टाळी जन्म टाळी म्हणून जन हो टाळू नका कीर्तनातील टाळी. मोठ्याने टाळ्या वाजवायच्या. 2 मिनिटं स्मरण, त्यानंतर लगेच चरित्र भाग. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. मोठ्याने म्हणा, मला तुमचा आवाज ऐकायला येऊ देत.
मला वेळ घालवायचा नव्हता म्हणून मी काहीच बोललो नाही, कारण कीर्तनकारांचं बरंचसं बोलणं होऊन जातं. त्यामुळे आपण तयार श्रोते आहात आणि इंदूरच्या श्रोत्यांबद्दल काही बोलायची आवश्यकताच नाही, याचा अनुभव मी महिना घेतला आहे. तेव्हा एकदा तडाखून जय जयकार करा. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. जोर से बोलिए. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो. ओ गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु दादाजी धुनीवाले महाराज की, नारद महाराज की जय. जय जय रघुवीर. समरी भारत युद्धी, समरी भारत युद्धी, माधवजी रक्षणार्थ शिबिराच्या करिपाचात नियमही निशिसमयी नित्य नेम एकाचा. कौरव पांडवांचं युद्ध निश्चित झालं. श्रीकृष्ण शिष्ठाई वाया गेली आणि युद्धाचे नियम ठरले. नियम असे ठरले, सूर्योदयाला युद्ध सुरू होणार आणि सूर्यास्ताला बंद होणार. दुसरा नियम असा ठरला, दोघांचं युद्ध चाललेलं असताना तिसऱ्यानं मध्ये शिरायचं नाही. तिसरा नियम असा होता, समान अधिकारी व्यक्तींमध्ये युद्ध होणार. राजाशी राजा लढेल, प्रधानाशी प्रधान, सेनापतीशी सेनापती, चाकराशी चाकर, पडचाकराशी पडचाकर. असं जरी असलं तरी सज्जन हो, पांडवांवर निस्सीम प्रेम करणारा द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण, या भगवान गोपाल कृष्णानं पांडवांकरता खाजगीमध्ये एक नियम घालून दिला. कोणता? समरी भारत युद्धे, माधवजी रक्षणार्थ शिबिराच्या करिपाचात नियमही निशिसमयी नित्य नेम एकाचा. भगवंतांनी सांगितलं, युद्ध सुरू झाल्यापासून तर युद्ध संपेपर्यंत तुमच्या 5 भावांपैकी रोज 4घांनी झोपायचं आणि एकानं रात्रभर जागृत राहून आपल्या शिबिराच्या भोवताल पहारा द्यायचा. कारण शत्रू पक्षाचं काही सांगता येत नाही, केव्हा दगलबाजी करेल केव्हा फटका मारेल. युद्धाच्या आदल्या दिवशी सगळी जमवाजमाव झाली. एका बाजूला कौरवांची शिबिर आहे, एका बाजूला पांडवांची शिबिर आहे. सैनिकांची जमवाजमाव झाली. युद्धाला सुरुवात झाली. युद्धाचा पहिला दिवस सूर्योदयाला युद्ध सुरू झालं, सूर्यास्ताला बंद झालं. नियमाप्रमाणे ज्येष्ठ बंधू म्हणून त्या दिवशी धर्मराजानं रात्रभर शिबिराच्या भोवताल पहारा दिला. दुसऱ्या दिवशीचा गस्त भीमसेनाचा. भीमसेनानं गस्त द्यायला सुरुवात केली. इथे एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे, पांडव ज्या वेळेला युद्धभूमीवर आले होते त्या पांडवांबरोबर द्रौपदी सुद्धा युद्धभूमीवर आलेली होती. स्त्रिया युद्धभूमीवर जात नव्हत्या, पण 2 स्त्रिया युद्धभूमीवर गेलेल्या आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल. एक म्हणजे कैकेयी आणि दुसरी म्हणजे ही द्रौपदी. ही द्रौपदी युद्धभूमीवर का आली होती तर द्वापार युगामध्ये या द्रौपदीचं वर्णन असं आहे, ही सामान्य स्त्री नव्हती. सामान्य स्त्री नव्हती. प्रत्यक्ष दुर्गा द्रौपदी जगदंबा होती. गदा खांद्यावर घेतली गस्त देता देता ज्यावेळी हा धर्मराजाच्या शिबिराजवळ आला भीम, काय पाहिलं? पडदा उडल्याबरोबर आतलं दृश्य दिसलं म्हणून पाहिलं. वारा आला, पडदा उडला आणि आतल्या दृश्यावर धर्मराजाच्या शिबिरामध्ये भीमसेनाची नजर गेली. एके दिनी अजातरिपुतो अंतपुरी राफुनी, कांतेचे पद सेवितो सहज हे वातात्मजे पाहुनी. बोले शास्त्र विरुद्ध कर्म करीतो, धर्म स्वये जाणतो. स्त्री लागी पती देवता, असून या स्त्री देवता मानितो. धर्मराजाच्या शिबिरामध्ये पर्यंकावर द्रौपदी निजलेली आहे आणि पायाजवळ धर्मराज बसलेले आणि पादसेवन करतायत.
पादसंवाहन करतायत. पाहिलं भीमानं, तळव्याच्या मस्तकात गेली. अरे अरे, आमच्या या दादाचे गोडवे किती लोक गातात. हां हां, पण जे बाहेर ज्यांची खूप कीर्ती होते ना, ते पडद्याच्या आत असे स्त्रैण असतात. स्त्रैणा परिहा होऊन या पदासेवी कामिनीचे, हो स्त्रैणा परिहा स्त्रैणा परिहा होऊन या पदासेवी कामिनीचे, गदा घेऊनी वायुजुधावे, गदा घेऊनी वायुजुधावे, मस्तक फोडूयाच साधोजी राजाराम, साधोजी राजाराम, सीताराम कहो, सीताराम कहो. रक्तरसाला आताच्या आता जावं आणि गदाच उचलावी, पण तसं करता येत नाही. ज्येष्ठ बंधू आहे. आणि त्यावेळेला मनात न या भीमसेनाला या धर्मराजाच्या संतपणाचे गोडवे गाणाऱ्या त्या भगवान गोपाल कृष्णाची आठवण झाली. किती गोडवे गातात आमच्या दादांचे. आता जर तो असता तर त्याला दाखवलं असतं, बघ. पण करू काय, मी इथे आणि ते तिथे. असं आहे. भगवंताला स्मर्तृगामी म्हणतात. याच्या मनात विचार आला आणि मागाहून लगेच याच्या खांद्यावर हात पडला. यानं मागं वळून पाहिलं. तो भगवान गोपाल कृष्ण. याने विचारलं, देवा तुम्ही केव्हा आलात? म्हणे तुझ्या मनात विचार आला तेव्हा. का रे माझी आठवण केली? तुम्ही घालून दिलेल्या नियमाप्रमाणे गस्त देता देता मी या धर्मराजाच्या शिबिराजवळ आलो. देवा वारा आल्यामुळे, पडदा उडल्यामुळे आतल्या दृश्यावर माझी जी नजर गेली, ते दृश्य असंच आहे. सांगितलं सगळं. ज्या धर्मराजाच्या संतपणाचे गोडवे तुम्ही गाता, तो धर्मराज द्रौपदीचे पाय चेपताना या डोळ्यानं पाहिला. भगवान काही कमी होते का बोलायला? ते म्हणले तुझं काय गेलं? तो आपल्या बायकोचे पाय चेपित होता. भीम म्हणला, देवा तुमचं हे बोलणं विसंगत आहे. त्याचा एकट्याचाच अधिकार जर तिच्यावर असता तर मला बोलायची काही आवश्यकता नव्हती. ज्याचा ज्या स्त्रीवर अधिकार असेल तो चिते पाय चेपू देत, तिला साष्टांग दंडवत घालू देत, की डोक्यावर घेऊन तिला नाचू देत. पण ही धर्मराजाची एकट्याची पत्नी नाही. व्यासाज्ञेप्रमाणे 2 महिने 12 दिवस संपल्यानंतर हिचा माझ्याशी संबंध येणार. आणि हिला अशीच जर पाय चेपून घ्यायची सवय लागली तर मला सुद्धा तेच करावं लागणार की काय? भीती वाटते. देवा म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो, पण काळ सुकवतो त्याचं काय? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. देव काही कमी नव्हते. कृष्ण म्हणले, हे बघ तुझं मी ऐकलं, पण जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यानं बघत नाही तोपर्यंत याच्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. मला दाखव. चला म्हणले, तुम्हाला दाखवतो. आणलं त्याला. भगवान गोपाल कृष्णाला भीमानं आणलं. धर्मराजाच्या शिबिराजवळ आणून उभं केलं. म्हणे देवा थांबा. देव म्हणले का? अहो म्हणे वारा येऊ द्या. जोपर्यंत वारा येणार नाही तोपर्यंत पडदा उडणार नाही. वारा म्हणजे गोपाल कृष्णाचा मावस भाऊ होता. लगेच आज्ञा केल्यावर सोसाट्याचा वारा सुटला. पडदा वर गेला. गोपाल कृष्णानं ते दृश्य पाहिलं. असे उभे होते तो, असेच. चिडले नाही की रागावले नाही की चेहऱ्यात काही परिवर्तन नाही. याला वाटलं काहीतरी बोलतील, उसळतील, धर्मराजाला काहीतरी म्हणतील, मला म्हणतील तू सांगितलं ते काहीतरी बोलतील. पण यानं पाहिलं भगवंताच्या चेहऱ्यामध्ये काही परिवर्तन नाही. भगवान कोणत्या स्थितीमध्ये उभे होते? नो कॉमेंट्स. शेवटी यालाच राहवलं नाही. यानं गोपाल कृष्णाकडे पाहिलं. म्हणे देवा पाहिलं का हो दृश्य? पाहिलं. म्हणले काय वाटलं? म्हणे काहीच वाटलं नाही. याला काही शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगाव्या धर्मराजाला, असं नाही वाटत तुम्हाला? कृष्णानं असं सुंदर उत्तर दिलं. कृष्ण म्हणले, अरे काय सांगू? म्हणले, आणि सांगू तरी काय? हां, दुसऱ्याला त्यांनीच उपदेश करावा ज्यांचं स्वतःचं चारित्र्य शुद्ध आहे. मी हे दृश्य पाहिल्यानंतर मी विचार केला, हा पुष्कळ बरा आहे, पण मी तर याच्यापेक्षा गयाबीत आहे. तो तर पादसंवाहन करताना दिसला, पण तुला एक सांगू, मला जर ती दिसली तर मी साष्टांग दंडवत तिला घालतो. असं म्हणजे तुम्ही त्याला काही सांगू शकत नाही. जा म्हणे, नाहीतरी वेळ फार कमी आहे, निघा तुम्ही. बघतो म्हणले पुढचं मी काय करायचं ते. गोपालकृष्ण निघून गेले. पण जाताना त्या भीमसेनाला एक उपाय सांगितला. भीमा,
धर्मराजाविषयी तुझ्या मनात सध्या खूप चीड निर्माण झाली आहे. या धर्मराजाला अद्दल घडावी असं तुला वाटतंय ना? होय म्हणलंय. पण प्रत्यक्षात तू काही करू शकत नाही, मारू शकत नाही, काही बोलू शकत नाही. परस्पर त्याला अद्दल घडलेली तुला चालेल? चालेल म्हणले. मग मी तुला त्याच्याकरता एक उपाय सांगतो. भीमा एक विचार मानसिक मे भागीरथीच्या तटी. भीमा एक विचार मानसिक मे भागीरथीच्या तटी. आहे एक विशाळ पिंपळ तरू जो पावतो संकटी. इच्छा पूर्ण करी अघौघी हरी कल्पद्रुमाचे परी. त्या रात्री त्या वृक्षापरी रात्री माझी बसता. जाईल चिंता खरी गोपाल कृष्ण भगवान की जय. इथून जवळच भागीरथीच्या तटावर एक मोठं स्मशान आहे. त्या स्मशानामध्ये पिंपळ वृक्ष आहे. भीमा, तो पिंपळ वृक्ष सामान्य नाही असं म्हणतात. कल्पद्रुमाचे परी, प्रत्यक्ष कल्पद्रुम आहे. त्या वृक्षावर जो कोणी जाऊन बसेल त्याच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होते. पण त्याच्याकरता एक मुहूर्त आहे. शनिवार असावा. त्या शनिवारी अमावस्या असावी. शनिवार, अमावस्या आणि रात्री 12 वाजता जो कोणी जाऊन बसेल त्याचीच इच्छा पूर्ण होईल. भीम आपल्या शिबिरात आला. पंचांग चाळायला सुरुवात केली. नशीब याचं थोर. 2च दिवसानंतर शनिवार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती. भीम म्हणलं जमलं का? शनिवारचा दिवस उजाडला. पुढे पुढे दिवस सरकायला लागला. संध्याकाळ झाली. रात्रीचे 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले. 11:30 वाजताच्या समयाला निघाला. विचार करा, शनिवार दिवस, अमावस्येची रात्र, रात्री 12 वाजता आणि स्मशानात जाईल लोक. स्मशानात जवळून जात नाही अमावस्येच्या दिवशी लोक. का? भीती वाटते. पण तो भीम होता. भीमाच्या व्यक्तिमत्वाचं चित्रण करताना महाभारतकरांनी असे शब्द वापरले. अरे भीम सामान्य नव्हता. भीती भीमाला भीत होती. भीती भीमाला भीत होती. दन दन पावलं टाकीत आला. अंधार पसरलेला. अमावस्येची रात्र. भागीरथीचं झुळझुळ पाणी जे वाहत आहे त्याचा स्पष्ट कानावर ऐकायला आवाज येतोय. रातकिड्यांचा आवाज ऐकायला येतोय. पिंपळाच्या झाडाजवळ आला अंधारात. झाड शोधून काढलं. झाडावर चढायचं. झाड हालवून बघून घेतलं. अंदाज घेतला. नाही तर चढल्यानंतर पंचायत नको. फार जबरदस्त खातं होतं म्हणतात हे भीम नावाचं. कीर्तनकार जुने सांगायचे, अगदी जन्माला आल्यानंतर काही दिवसामध्ये आईच्या मांडीवरनं हा निसटला आणि समोर ज्या दगडावर पडला म्हणतात तो भीम, त्या दगडाचा भुगा झाला होता. भुगा. झाडावर चढला. पाहतो तो काहीच दिसत नाही. अरे म्हणलं सगळं काळोख आहे आणि भगवंतानी मला सांगितलं शनिवार अमावस्या रात्री 12 वाजता धर्मराजाला अद्दल घडेल दिसेल. काहीच दिसत नाही हो. काहीच दिसत नाही. असा विचार करतोय तो सोसायटीचा वारा सुटला. इतका वारा सुटला की सगळा कचरा उडायला लागला. याच्या डोळ्यात माती जायला लागली. डोळे चोळायला लागला. हा डोळे चोळतोच आहे. डोळे चोळतोच आहे. तो वारा बंद झाला आणि लगेच पावसाला सुरुवात झाली. ढगांचा कडकडाट सुरू झाला. विजांचा लखलखाट सुरू झाला आणि लगेच पावसाला सुरुवात झाली. कवी वर्णन करतात, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले. तारांगण सर्वही व्यापून गेले, तारांगण सर्वही व्यापून गेले. नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले. कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी. कड 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 शब्द करोनी, लख लखता सौदामिनी, लख लखता सौदामिनी, लख लखता सौदामिनी.
असं सोसाट्याचा वारा सुटलेला, पावसाला सुरुवात झाली, डोळे चोळतोय, पाऊसही बंद झाला आणि मग डोळे उघडले. डोळे उघडले तो समोर पाहिलं, स्वच्छ असा प्रकाश पडला होता. हा प्रकाश आलाय कुठून म्हणून यांनी वर बघितलं. आकाशामध्ये पौर्णिमेचा पूर्ण चंद्र प्रकाशमान झालेला. हा म्हणला चला आता हे बरं झालंय, हा आकाश आल्यामुळे मला स्वच्छ दिसेल. पण त्यावेळेला नेमकं हे विसरला की आज अमावस्येचा दिवस आणि चंद्र आकाशामध्ये आलाच कसा. किम किम न विस्मरंती माया मोहित चेतसा. मायेच्या तडाख्यात सापडलेला माणूस काय काय विसरतो. पुढं बघा. वारा आल्यामुळे समोर जे पटांगण होतं ते स्वच्छ झाडलं गेलं होतं. कचरा आजूबाजूला इतस्ततः जो पडला होता तो एका बाजूला उडून गेला होता. पाण्यामुळं सडा घातला गेला होता. हा बघतोय समोरून देवदूत यायला सुरुवात केली. पण देवदूत तसे रिकामे आले नाही. छोटी छोटी सिंहासनं त्याने आणायला सुरुवात केली आणि अशी रांगेनं मांडायला सुरुवात केली. या भागाला काही सिंहासनं मांडली, या भागाला काही सिंहासनं मांडली आणि सगळ्यात शेवटी एक उंच सुवर्णानं युक्त असं रत्नजडीत असं सिंहासन मध्यभागी ठेवलं. देवदूत निघून गेले. हा झाडावर बसलेला भीम बोलायला लागला, गोपालकृष्ण खोटं बोलले नाही हो. आता या ठिकाणी सभा होणार, या सभेमध्ये बडे येणार, रथी महारथी अतिरथी सगळे येणार, आमचे दादा सुद्धा येणार आणि सर्वांसमक्ष आमच्या दादांना अद्दल घडणार. यायला लागले हो. कोण कोण आले? राजा आले, महाराजा आले, चक्रवर्ती आले, सम्राट आले. प्रत्येकानं यावं, त्या मधल्या सिंहासनाजवळ जावं, मधल्या सिंहासनाला नमस्कार करावा आणि या रांगेत किंवा या रांगेत आपल्या कुवतीप्रमाणे ऐपतीप्रमाणे जाऊन बसावं. हा विचार करतोय झाडावरचा भीम. प्रत्येक रथी महारथी जो कोणी असेल तो आल्यानंतर त्या सिंहासनाजवळ जातो. नमस्कार का करतो मधल्या सिंहासनाला? पुन्हा याच्याच मनात लगेच उत्तर मिळालं, बरोबर आहे, मधल्या सिंहासन अध्यक्षांचं आहे. अध्यक्षांच्या सिंहासनाला, अध्यक्षांच्या खुर्चीला वंदन करून राहिलं की आपली खुर्ची शाबूत राहते. हे बड्यांना शिकवावं लागत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. अहो पण या सभेचे अध्यक्ष कोण? विचारचक्र सुरू झालं, या सभेचे अध्यक्ष कोण? पुन्हा याला लगेच उत्तर मिळालं, बरोबर आहे, अध्यक्षपदाची योग्यता द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्णांशिवाय कुणाचीच नाही. असा विचार करतोय तो. यादवांची मिरवणूक आली. बलराम श्रीकृष्ण रथावर स्वार होते. यादवा सहित बलराम कृष्ण आला, यादवा सहित बलराम कृष्ण यादवा सहित बलराम कृष्ण आला, यादवा सहित बलराम कृष्ण आला, यादवा सहित बलराम कृष्ण आला. नमन करुणिता नमन करुणिता चाबुनी बैसला, यादवा सहित बलराम कृष्ण आला, यादवा सहित बलराम कृष्ण आला, यादवा सहित बलराम कृष्ण आला. बलराम श्रीकृष्ण आले. सभास्थानी आल्याबरोबर रथातनं खाली उतरले. बलराम त्या मधल्या सिंहासनाजवळ आला, असा नमस्कार केला आणि जाऊन बसला. पण कृष्ण त्या सिंहासनाजवळ आले, साष्टांग दंडवत घातला त्या सिंहासनाला दुरून. का? कृष्णांना माहित होतं एक पार्सल झाडावरनं माझ्याकडे बघताय म्हणून. आणि सगळ्यात शेवटी जे सिंहासन होतं त्याच्यावर जाऊन बसले. हा झाडावरचा बोलायला लागला भीम, अरे ज्या अर्थी त्या सिंहासनावर बसले नाही त्या अर्थी अध्यक्ष नाहीत. मग अध्यक्ष कोण? या सभेचे अध्यक्ष कोण? या सभेचे अध्यक्ष कोण? असा विचार चाललाय. तो आधी जी यादवांची मिरवणूक आली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भव्य दिव्य असं ज्या यात्रेचं स्वरूप आहे अशी मोठी मिरवणूक आली. काय थाट होता त्या मिरवणुकीचा. ढोल तासे नगारे वाजतायत.
धुळीचे लोट उडतायत, वाद्यांचा गजर ऐकायला येतोय. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. हा झाडावरनं पाहायला लागला असा. पण रथावरची जी आकृती होती ती पुरुषाची नव्हती, स्त्रीची होती. हा म्हणला, रे आज अध्यक्ष नाहीत, सभेच्या अध्यक्ष आहेत, अध्यक्षा. खरं म्हणजे हा शब्द चुकीचा आहे. मगच आमचं बोलणं चाललेलं होतं. स्त्री जरी अध्यक्ष असेल एखाद्या कार्यक्रमात तरी तिला अध्यक्ष म्हणू नये, अध्यक्षच बरोबर आहे. पण अध्यक्षपदाच्या योग्यतेची अशी बाई आहे तरी कोण हो? हा पाहायला लागला, आपण काही दिसेना हो. पण ती मिरवणूक जशी जवळ आली, त्या मिरवणुकीतला चेहरा स्पष्ट दिसेल एवढ्या टप्प्यात ज्या वेळेला ती मिरवणूक आली आणि चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि याला काय बोलावं तेच कळेना. का? आयुध सगळी भगवती जगदंबेची होती, पण चेहरा मात्र द्रौपदीचा पाहिला आणि हा मनाशीच बोलायला लागला, बापरे, आजकाल द्रौपदी अध्यक्ष म्हणून जायला लागली काय कार्यक्रमाला. आज मला कळलं यजमान ऑफिसमध्ये गेल्यानंतरच ती काय काय उद्योग करतात ते. पण याचा ऐकते कोण? ती मिरवणूक आल्याबरोबर ती दुर्गा द्रौपदी जशी रथातनं खाली उतरली तसे आधी आलेले रथी, महारथी, अतिरथी ताड दिशी तिच्या स्वागताकरता उठून उभे राहिले आणि तिला अभिवादन केलं. ती गजगतीनं चालत आली, मधल्या सिंहासनावर जाऊन बसली आणि जाऊन बसल्यानंतर ज्या वेळेला तिने असा हाताने बसण्याचा इशारा केला त्यावेळेला हे सगळे बसले. हा झाडावरचा भीम बोलायला लागला, अरे म्हणे यांना, या बड्या बड्यांना झालं काय रे, म्हणले या बाई पुढे असं वागतायत, असा काय पराक्रमाईचा. पण याचं कोण ऐकताय? त्यानंतर गंधर्व कुमार आले. गंधर्व कुमारांनी तिचं स्तवन केलं. गंधर्व कुमार निघून गेले. त्यानंतर यमदूतांनी मोठमोठे रक्तानं भरलेले घट आणले. 9 घट आणले. त्याच्यापैकी 8 रक्तानं तुडुंब भरले होते आणि एक रिकामा होता. सिंहासनाच्या या बाजूला 4 मांडले रक्तानं भरलेले, या बाजूला 4 रक्तानं भरलेले मांडले आणि 9वा घट रिकामा ठेवला आणि निघून गेले. दुर्गा द्रौपदीने ज्या वेळेला त्या घटांकडे बघितलं, 8 रक्तानं तुडुंब भरलेले, 9वा रिकामा पाहिला आणि तिच्या भुवया वक्र झाल्या. चिडून गेली ती. तिनं आवाज दिला, यम्या इकडे ये, यम्या इकडे ये. म्हटल्यानंतर तो यम धावत आला. ज्या यमदेवाला सगळं जग घाबरतो तो यमदेव थरथर 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 कापत आला. तिने यम्या ये इकडे म्हटल्यानंतर तो झाडावरचा भीम बोलायला लागला, अध्यक्षपद मिळालं म्हणून कुणाला काही बोलावं? यम्या, अरे याची काही पोझिशन आहे का नाही? पण याचं ऐकतंय कोण? ती म्हणाली, यमा, हे सगळे कुणाकुणाच्या रक्तानं भरले ते सांग. 9च्या 9 रक्तानं भरायला सांगितले होते, तू 8च भरले आणि 9वा रिकामा ठेवला. हे कुणाकुणाच्या रक्तानं भरले, 9वा रिकामा का ठेवला? याचं उत्तर अगदी 2 मिनिटात दे. तो म्हणला, आईसाहेब ऐका, हे 2 कुंभ मधुकैठभ शोणितांचे. इकडचे जे 4 आहे त्यापैकी 2 मधुकैठभ राक्षसांच्या रक्तानं हे 2 भरलेले. आता इकडचे 4, हे 4 पूर्ण पुतनेसह सैरिभाचे. पुतना सैरिभ यांच्या रक्ताने हे 4 भरले. राहिले 2, हे 2 कुंभ शुंभ निशुंभ यांचे. शुंभ निशुंभ राक्षसांच्या रक्ताने भरले. पण आईसाहेब तुम्ही विचाराल, हा 9वा घट रिकामा का ठेवला? तर हा कुंभ रिक्त अजून व्हावयाचे. या घटात तुम्ही ज्याचं मला रक्त भरायला सांगितलं होतं त्याला मी खूप शोधला पण नाही सापडला. पण आईसाहेब माझं दैव असं बलवत्तर आहे, आता तुम्ही मला आवाज दिला आणि मी तुमच्याकडे ज्या वेळेला यायला लागलो ना, येता येता तो मला इथून जवळच दिसलाय. एका पिंपळाच्या झाडावर बसलाय, हा माझ्याकडे बघतोय. तुम्हाला या घटामध्ये भीमाचंच रक्त होतं ना? थांबा, आत्ता भीमाला ओढतो खाली झाडाच्या, काढतो त्याचं रक्त आणि भरतो या घटात. एवढं हा यम बोलल्याबरोबर पिंपळाच्या झाडावर तरफडा मचला. तो भीम बोलायला लागला. तो भीम म्हणला, मघा तुला ज्या वेळेला तिनं यम्या म्हणून हाक दिली होती त्यावेळेला मला तुझी कीव आली होती, पण आता असं वाटतं तू त्याच लायकीचा आहे. काय रे मूर्खा, भीमाचं रक्त म्हणजे काय तुला ढेकण्याचं रक्त वाटलं? दाबला ढेकून काढलं रक्त भरलं या घटात. थांब, आलोय मी, बघूया एकमेकांसमोर. तू माझं रक्त काढून या घटात भरतो का मी तुझं रक्त काढून या घटात भरतो? म्हणून चिडलेला तो भीम पिंपळाच्या झाडावरून त्यानं खाली दन्न दिशी उडीत टाकली आणि जाऊन त्याच्या मानेवर बसावं आणि त्याच्या नरडीचा घोट घ्यावा म्हणून पळायला म्हणून समोर पाहतोय, तो काही नाही. ती दुर्गा द्रौपदी नाही, ती सभा नाही,
रक्तानं भरलेले घट नाही, काळाकुट्ट अंधार पसरलेला, एकदम असा सीन ट्रान्सफर झालेला पाहिला. कोणी? भीमानी. आणि भीतीलाही न भिणारा तो भीम इतका घाबरला, पळायला सुरुवात केली. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव, धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. कालियत मना पक्षी गमना, तुझेच ओठी नाव. कालियत मना पक्षी गमना, तुझेच ओठी नाव. धाव सख्या रे कृष्णा माझा, धाव सख्या तू धाव, धाव सख्या रे कृष्णा माझा, धाव सख्या तू. देवा धावा, देवा धावा. देव जवळ आले, अडवलं. भीमा काय आहे म्हणले, किती घाबरला. अरे कोण मारते म्हणले तुला, कोण तुझ्या मागे धावलाय. कृष्णाच्या बोलण्याकडे विचार नव्हतं, याचं लक्ष नव्हतं. याच्या मनामध्ये विचार चालला होता, मी याला आमच्या दादांना अद्दल घडवायला सांगितली होती आणि यांनी घडवली मला. हा वरून काळा आहे तसा आतून काळा आहे. कृष्णावर असा चिडला. बोलू नका म्हणले मी, जा म्हणले तुम्ही. मला आज कळलं तुम्ही वरून जसे काळे आहात तसे आतून काळे आहात, निघा. कृष्ण निघून गेले. तिकडे युद्ध संपलं. 2 महिने 12 दिवस धर्मराजाचे आटोपले. भीमसेनाचा पहिला दिवस. शयनगृहामध्ये हात जाऊन बसला. द्रौपदीने विचार केला, व्यासाज्ञेप्रमाणे आजपासून भीमसेनाच्या सेवेमध्ये लागावं, जाऊन त्यांना वंदन करावं. म्हणून नमस्कार करण्याकरता ती जशी जशी जवळ यायला लागली तसा हा थरथर थरथर कापायला लागला. ती म्हणली, नाथ मला वंदन करू देत. हा म्हणला, तू मला नमस्कार करू नको, मी तुला करतो, एकदा नव्हे 10 करतो. पळायला लागला. तिने विचार केला, हा योग बरा नव्हे. ती तशीच बाहेर पडली. रात्र तिने एका वेगळ्या कक्षात घातली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलं. तुळशी वृंदावनाजवळ आली, तुळशीचं पूजन केलं आणि द्वारकेकडे मुख करून द्वारकाधीशांची प्रार्थना करायला सुरुवात केली. देवा द्वारकाधीशा, धाव रे बाबा. गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा. अनंत कंदा कमला कांता, अनंत कंदा कमला कांता, कमला कांता गोविंदा रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा. सस्य श्यामला रे घन नीळा, सस्य श्यामला रे घन नीळा, सस्य श्यामला रे घन नीळा. गोकुळ वासे मी गोपाळा, गोकुळ वासे मी गोपाळा, गोकुळ वासे मी गोपाळा. आ आ आ आ कालिंदीचा रम्य किनारा, कालिंदीचा रम्य किनारा, कालिंदीचा रम्य किनारा. तव स्पर्शाने पावन झाला, तव स्पर्शाने पावन झाला, तव स्पर्शाने
पावन झाला. स्मरतो तुझे या पदारविंदा पदारविंदा गोविंदा रे गोविंदा गोविंदा गोविंदा. भगवान प्रगट झाले. ताई काय झालं म्हणले. भीमराज भीमसेन असं बोलायला लागले. काळजी करू नको, त्याची प्रकृती बिघडली आहे, त्याला एकदा पाठवून दे. औषध फक्त एकाच फार्मसीत मिळतं. ती म्हणली फार्मसीचं नाव काय? श्रीकृष्ण फार्मसी. द्रौपदीने हा निरोप सांगितला. आणि ज्या वेळा भीमसेन भगवंताकडे आले त्यावेळेला भीमसेनाला भगवंतानं उपदेश केला. भीमा, अरे त्या द्रौपदीकडे तू सामान्य स्त्री म्हणून बघतो? अशी कोण सामान्य स्त्री आहे की 2 महिने 12 दिवस एका पतीची सेवा केल्यानंतर तो देह जाळून भस्म करायचा आणि व्यासाज्ञे प्रमाण ज्ञानाग्नी सर्व क्रमाने भस्मसात करू ते अर्जुन नूतन देह धारण करायचा, दुसऱ्या पतीच्या स्वाधीन व्हायचं. वेड्या, हे सामान्य स्त्रीला जमेल? अरे ती प्रत्यक्ष भगवती जगदंबा द्रौपदी आहे. तुमच्या पांडवांच्या महत्भाग्यानं तुम्हाला ती पत्नी म्हणून लाभलेली आहे. पण तिचा हा भगवती स्वरूपातला अधिकार तुमच्या 5 भावांपैकी केवळ एका धर्मराजाला ठाऊक आहे. म्हणून धर्मराज तिच्याशी त्या न्यायानं वागतो. धर्मराज ज्या न्यायानं वागतो त्या न्यायानं तूही वागून बघ, म्हणजे पुन्हा अशी विपरीत परिस्थिती तुझ्याबद्दल उद्भवणार नाही. अरे ही सामान्य नाही, हा सामान्य नाही. बड्या बड्यांना हिचा अंत कळत नाही, आधी कळत नाही. ज्ञानी ज्ञानी योगी, अरे हो कीर्तन आहे, माफ करा. माया मोह दुरंत मनुजा माया मोह दुरंत मनुजा माया मोह दुरंत दुरंत दुरंत. वेडा वाकुडा गाईनं परी तुझाची म्हणावीनं या न्यायानं अखिल भारतीय कीर्तन कुल शाखा इंदोर या सर्व कार्यकर्त्यांनी, आमचे बाळासाहेब अप्पा मार्जने आहेत, आमचे मांडके आहेत, आदरणीय डॉक्टर तराणेकर आहेत, या सर्व मंडळींनी, आमचे श्रीयुत मुळे आहेत, या सर्वांनी आठवण केली त्याबद्दल या सर्वांना धन्यवाद. विशेषत्वांना तुम्हाला धन्यवाद. सरते शेवटी आमच्या दादाजी धुनवेल्यांची प्रार्थना म्हणतो. एकच कडवं सांगतो, तेवढं म्हणून थांबू. श्री सद्गुरु दादा येत जा म्हणा. श्री आत्मा रामा येत जा. इकडे कधी कधी फिरावयाला बाहेर जाता. प्रभू तुम्ही मौजेने, दादा तुम्ही मौजेने, जरा वाकडे वळून या. इकडे कधी कधी श्री सद्गुरु दादा येत जा. श्री आत्मा नामा येत जा. इकडे कधी कधी. सद्गुरु दादाजी धुनीवाले महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर.